हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. ॲक्च्युली अजून पण खूप कामं बाकी आहेत मंडळी आणि इतकं थकायला झालं आहे ना, कधी हे सगळं होतं आहे आवरून असं झालं आहे. एनिवेज आज पण ॲक्च्युली मी पॉडकास्ट करणार नव्हती, पण म्हटलं जाऊ दे, एक क्विक पॉडकास्ट करूया आणि बघूया, म्हणजे कधी मध्येच जरूरत लागली तर परत एक सुट्टी घेईन, जे की मला वाटतं आहे की घ्यावी लागणारच आहे. तर मी तुम्हाला तसं अपडेट करेन. ॲक्च्युली आम्ही शिफ्ट केला आहे, म्हणजे शिफ्टिंग झालं आहे, तर त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की किती काम असतं शिफ्टिंगनंतर, किती सगळं आवरायचं वगैरे, आणि जोपर्यंत सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागत नाही तोपर्यंत मला चैन पण नाही पडणार. चला, हे सगळं तर चालूच राहतं. आता आपण सुरू करूया पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट आहे मावसाडवर. एकतर काय मोठे मोठे शब्द वापरते, हिला असं वाटतं की बापरे, आपण तर काय मोठे इंटेलिजंट आणि स्कॉलरशिप मिळालेल्या मुलाची आई बाबा शोभली पाहिजे म्हणून ते इलेक्ट्रिसिटी करत असते. एकीने हिला कॉमेंट पण केलेली की अगं सरळ लाईट म्हणावं, कशाला इलेक्ट्रिसिटी बोलते. तर हिने रिप्लाय केलेला, दोन्ही शब्दांचे अर्थ म्हणे वेगवेगळे आहेत. हो का? अरे बापरे, असं तर खूपच गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता सांगतेच पुढे. असं किती काय काय, कस्टर्ड ॲपल आणि ॲपल कस्टर्ड हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मग तेव्हा का हुज्जत घालत होती? मूर्खबाई, आली मोठी, शाणी, चलपट, पागलबाई, येडीबाई, हट, हुर्र. आणि हिच्या मम्मीला आता बाबा शेपूचं सोडलं आणि काय ते पुऱ्या करणं, उंडे पुंडे. पण ते चकली काय बाबा संपत नाही, सारखं आपलं चकली बनवते, मम्मी चकली बनवते. आता ही आल्यापासून दुसऱ्यांदा चकली बनवते. आणि त्या काय अर्वाचीनला आवडतात, त्याला आवडतात, चकल्या आवडतात म्हणून. आणि मग भैरू पण घेऊन जाईल त्याला सुक्का खाऊ. अरे काय इतकं ते चकली आम्ही ऐकूनच आम्हाला असा नॉशिया आला. एखादी गोष्ट अति प्रमाणात आपण खाल्ली किंवा अति प्रमाणात म्हणजे कोणतरी करत असेल सतत तेच तर कंटाळा येतो ना. तसं ऐकूनच कंटाळा आला, हिचे कसं खातात आणि काय तेच करत असतात. पण ही चिटाईची स्पेशालिटी आहे, 2-4च मोजके आयटम आहेत, तेच आपले आलटून पालटून तेच करत असते. त्यातलं एक चकली आहे, ती चकली. तसंच या लेकीचं पण आहे. हिला तर असं वाटतं की बापरे, मी तर काय मोठी, माझ्या हातचं म्हणजे काय वेगळंच, काय नव्हेच ते. तर हिला लक्झरी वाटते ते पनीर खाणं. म्हणजे बघा तेव्हा पनीर आज मी करतो हां, पालक पनीर मीच करतो. म्हणजे काय लास्ट टाईमचं पण चिटाईने केलेलं भलेही भैरूला आवडलं असेल, पण हिला काही ते पचलं नव्हतं, जमलं नव्हतं, आवडलं नव्हतं. एकतर तिला त्या ताईंची आठवण येत होती. पण ठीक आहे, चला ताई हिच्यापेक्षा बरं करत असतील चिटाईपेक्षा. पण मावसाड म्हणे की मी करतो, म्हणजे काही मोठी पनीर एक्सपर्ट आहे का ही? आणि पनीर काय किती म्हणजे बेसिक गोष्टीला असं काहीतरी आपण असं खातो आणि आपण किती चांगलं खातो आणि काहीतरी वेगळं खातो असं दाखवते. इतक्या मस्त पावसाळी रानभाज्या येतात आता, किती प्रकार करून खाऊ शकतो, किती मस्त असं. म्हणजे प्रत्येक सीझनची स्पेशालिटी असते ना, तसं काही प्रकारच नाही यांच्या घरात. काहीतरी तेच खायचं. नाहीतर मग आता हे काढलंय पनीर. आता किती कधी बघितलं आहे ना कोथिंबीर वडी करून खाताना, अळूवडे करून खाताना, किंवा असं काहीतरी पोळीचा स्वयंपाक. आता ते पूजेला झालं म्हणून, पण अदरवाईज असं कधी असं छान असं केलं आहे, मोदक केले आहेत, किंवा असं कितीतरी व्हरायटी असते. आणि आता तर किती भाज्या येतात पावसाळी, तर त्या बनवायच्या. तर ते काय नाही, हिला ना कधी काही भाजी खरेदीला पाठवलं की हिला काय परवडतच नाही वाटतं. लय भाज्या महाग झाल्यात, लय असं झालंय, लय तसं झालंय म्हणून हात हलवत त्या पनीर हलवत घेऊन येते. बावळडबाई दूध घेत असेल आणि हलवत त्याचं पनीर करून आणत असेल. इतकी खोटी बाई आहे ना, बाप रे बाप, विचारूनच सोय नाही. आता माझे पॉडकास्ट एकदम कान देऊन ऐकते, तर मी ते चिन्मय कुलकर्णीचा सारखं मध्ये मध्ये उल्लेख करत असते ना, तर आता त्याचं बघून जे त्याने आता लेटेस्ट एका शॉर्टमध्ये का काहीतरी शेअर केले की गोकुळचं पनीर आणि गोकुळचं असं म्हणजे तिकडचं असं स्पेशालिटी आहे केपीची, तर त्याच्यामुळे त्याची टेस्टच वेगळी असते. तर लगेच गोकुळचं पनीर आणलंय मी, आता याचं बनवते चांगलं, बघू आता कशी टेस्ट येते. अरे तू कशी आहे ना, इतके वर्ष, इतका तुझा जन्म गेला तिथे, पण त्या भिकार गावामध्ये काय मिळत नव्हतं, आणि आता त्याचं बघून लगेच, किंवा मिळत होतं पण ह्यांची खाण्याची आणि घेण्याची लायकी नव्हती तिथं, आजही नाही आहे. पण दुसरं कोणी काही केलं ना की त्याचं लगेच ढापायला बरं अक्कल दिली या खोट्या भुरट्या भामट्या बाईला. एक नंबरची ना वासकाडी, घूस वसाडी, हट पागल बाई, हट हुर्र येडी बाई.
आणि ते जिरू मिरूचं काय ते फडतूस चॅनल होतं. आधी तिला ते रेसिपी करायला भरीस पाडलं की रेसिपी कर आणि नंतर आता काय तिला हे करायला सांगते, काय ते व्लॉगिंग करायला सांगते. आणि काय कारण काय तर म्हणे माझी बहीण पण ती खाजी आहे ना, तिला पण असं म्हणजे वेळ जात नव्हता आणि तिला पण काय करू काय नको असं झालं होतं. तर तेव्हा तिला पण थोडं हिचकिचाट होत होती, पण मी तरी तिला बोलली की तू व्लॉगिंग सुरू कर. मग जिरूला पण काय दुकानात आणि असं कामं असतात तिला, दुकानाचं वगैरे घरचं बघायचं असतं, पण तरी स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे ना. म्हणून मग मी जिरूला बोलली की तू व्लॉगिंग चालू कर. आणि आता अंड्यांना पण सांगते की काय म्हणजे छान आहे, एकदम बेस्ट आहे, तुम्ही व्लॉगिंग चालू करा. अरे सगळ्यांना काय व्लॉगिंग 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 सगळ्यांना एका बाजूला म्हणायचं की हे ना ज्याचं त्यालाच जमतं, प्रत्येकाला कसं काय कोणाला काय जमेल हे आपण नाही सांगू शकत कोणाला काय. आणि त्याच्यात पण उदाहरण बघितलं का, पॉडकास्टच उदाहरण घेतलं. हिच्या डोक्यात बाबा आता फक्त सध्या दोनच, एक हिचं निश जे आहे धुणी भांडी आणि दुसरं म्हणजे माझं म्हणजे पॉडकास्ट, बस एवढंच हिला यूट्यूबवर एवढंच आहे. एखादी व्यक्ती असती तर की ती दुसऱ्या रेसिपी चॅनलचं उदाहरण दिलं असतं, डान्स चॅनलचं उदाहरण दिलं असतं, किंवा काही एंटरटेनमेंट चॅनलचं उदाहरण दिलं असतं, कॉमेडी चॅनल असतात, DIY असतात, टिप्स अँड ट्रिक्स असतात, कितीतरी आहे. ते सगळं सोडून हिला फक्त दोनच, हिच्या म्हणजे मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं आहे हिचं. हिच्या मनामध्ये फक्त एक स्वतःचं आणि माझं, बस हे दोनच गोष्टी घोळत असतात. हेच माहिती आहे हिला, म्हणून पॉडकास्टचं पण. आणि काय ग शाणे मला सारखं धमकावत असते, मला सारखं बोलत असते तुझं होतं तुला जमलं नाही तर हे करते, तुला जमलं नाही तर हां तर जमलं नाही तर म्हणजे आता स्वतः मग तोंड उचकटून कशी बोलते, कशी जीभ लागली तुझी, टाळ्याला हसडून देईन हातात, समजली का. ते ज्ञान लोदीगिरी करत होती ना सगळ्या अंड्यांना येडा बनवत होती, तेव्हा काय म्हणे की ना कोणाला कशामध्ये कोणाशी कंपेअर करणं सोडा. आता तुम्हाला जर चांगलं बोलता येतं, चांगलं हे आहे तुमच्यामध्ये, ते जर आहे कॅलिबर हा तिचा वर्ड नाही माझा आहे, जर तुमच्यामध्ये ते आहे तुम्ही बोलू शकता तर, आणि तुम्हाला व्लॉगिंग नाही जमत आहे तर तुम्ही पॉडकास्ट चॅनल ओपन करू शकता. तर तिथे तुमचं चांगलं होईल. तुम्हाला कदाचित व्लॉगिंग नाही जमणार आणि जर तुमचं व्लॉगिंगमध्ये तुम्हाला फार छान बोलता येत नाही किंवा तुम्हाला असं कुठल्या वेगवेगळ्या टॉपिकवर नॉलेज नाही आहे किंवा काय नाही आहे, तर तुम्ही थुकरट व्लॉगिंग करू शकता. आणि बरंच आहे, मी तर म्हणते बरंच आहे. तसंही मी व्लॉगिंग काही असं करतच नव्हती, ते तर मी असंच टाईमपास म्हणून इथले असे व्हिडिओज म्हणजे फ्रेंड्स अँड फॅमिलीसाठी असं कुठे गेलो, कुठे बाहेर फिरायला गेलो तर तिथे आजकाल सगळेच जण क्लिप्स शूट करतात, तर तसंच मी करून टाकत होती. बट ठीक आहे, पण ते पण मी म्हणते की चला बाबा, की कदाचित ते व्हायरल वगैरे गेलं असतं तर मी कंटिन्यू केलं पण असतं, म्हणजे ते त्याच्यातच काहीतरी केलं असतं. बट नाहीच झालं, ते बरंच झालं, कारण असली घाण मला करायचीच नव्हती. कदाचित मी तशी नाही आहे, त्यामुळेच ते काही असं माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीनेच एन्जॉय केलं. कारण का बाबा हे DBS बनणं तर मला जमलंच नसतं. आजही जेव्हा मी विचार करते आणि यांचा सगळा कचरा बघते आणि जेव्हा घाण बघते आणि काय काय करतात आणि सगळं आपले संस्कार म्हणा, आपली संस्कृती म्हणा, हे सगळं व्लॉगिंगच्या नावाखाली धाब्यावर बसवतात, तर ते बघून मला असं वाटतं की मला कधीच हे जमलं नसतं, मी कधीच हे असं करू शकत नाही. हे DBS कॅटेगरी म्हणजे अशी खोट्याची कॅटेगरी आणि हे खोटेपणा आता मला झेपलाच नसता. तर ह्या पण गोष्टी असतात मंडळी, असं नाही की तुम्हाला झेपत नाही, तर न झेपण्यामागे ही कारणं असू शकतात. कारण आपण जर खोटे नसू तर आपल्याला कसं काय जमणार खोटेपणा करायला. तर येस मावसाड, नाही जमलं मला. पण तुझ्या ते जिरूचं काय गं, हां तिला कुकिंगचं पण काय जमेना, काय किती दाखवणार आणि काय दाखवणार आहे. पावभाजी काय एकदम युनिक गोष्ट आहे का, काय एकदम वेगळी जगावेगळं काहीतरी बनवलं, कोण बघणार तिचे ते फडतूस रेसिपीज. पावभाजी काय दाखवते आणि डाळ भात आणि भाजी आणि काय चपाती, काय म्हणजे काही वाटेल ते काही पकाव दाखवत होती, पोहे बनवायला वगैरे. तर ऑब्व्हियसली की घरात आम्हाला स्वतःला मावशी, आत्या, एकदम सुगरण आई, सासू हे सगळं आम्हाला आहे आणि आमची नाती खूप चांगली आहेत आणि त्यांच्याकडनं आम्ही बरंच शिकण्यासारखं आहे. त्या वर्थ इट तुझ्या भाषेत त्यांच्याकडनं. सो दे आर इनफ फॉर अस. आम्हाला तुझ्यासारख्या फालतू जिरू मावशीची गरज नाही आहे, तुझी पण गरज नाही आहे आणि तुझ्या नातेवाईकांची पण गरज नाही आहे. तर तू आणि तुझे नातेवाईक तिथे ना पुरचुंडी बांधा आणि फुटा इकडून,
फालतूगिरी इथे बाजार करून ठेवला आहे आणि गोळा करत आहे आणि कोणाला काही येतं नसेल तर व्लॉगिंग करा. अगं तू काय म्हणजे तू त्या व्लॉगिंगची काय ठेवली आहेस ह्याच्यावरून विचार कर. लिटरली म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्याला काही नाही जमत ना त्यांनी हे करा टाईमपास. एकदम कोणीही करू शकतं, अक्कल नाही लागत त्याला. मूर्ख लोकांची कॅटेगरी आहे. हट येडीबाई, पागलबाई, मावसाड. आणि काय ते भैरूबाबाचं कौतुक, त्याला शिष्यवृत्ती मिळाली, त्याला हे मिळालं, त्याला ते मिळालं. आणि तो सकाळी उठल्या जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याचं पहिलं तो हेच म्हणाला की मम्मी मी तुझं स्वप्न पूर्ण केलं, मम्मी मी तुझं स्वप्न. अगेन कुठे एकाही पॉईंटला कुठे एक क्षणासाठी तरी कुठे उल्लेख झाला का चच्चूचा? समजलं ना मंडळी? बहुत बडी गडबड आहे मंडळी, बहुत बडी गडबड आहे. हे काहीतरी कुठलं वेगळंच प्रकरण आहे. चच्चू बिच्चू काय नाही आहे. चच्च्याचा आणि त्या भैरूचा काही संबंध वाटत नाही. त्या भैरूला चच्च्याशी काही घेणं देणं नाही की ते चच्च्याला भैरूशी काही घेणं देणं नाही, किंवा घरच्यांना पण त्याचा बाप वगैरे कोण आहे आणि त्याचं पण काहीतरी काही लेवल आहे किंवा त्याला कन्सिडर केलं पाहिजे असं वाटत नाही. ती चिटाई पण बघितलं ना, नुसतं काय आईसारखा झाला आहे. मम्मी पण अशीच हुशार होती, मम्मीला पण खूप चांगले मार्क पडायचे, मम्मी पण मम्मीसारखाच मम्मीवरच गेलाय. बरोबर मम्मीवरच जाणार ना. आता कसं पत्ता नाही बापाचा, म्हणजे उल्लेख नाही तर मग काय आता मम्मी आणि मम्मीसारखे आणि रंग नाही उधळले म्हणजे झालं बस. त्या वास्तुशांतीच्या व्हिडिओमध्ये पण उगाचच नाटकं, म्हणजे फक्त मावसाळने सांगितलं असणार चिटाईला की हा डायलॉग खास तू वास्तुशांतीच्या जे आपला सिनेमॅटिक व्हिडिओ असेल ना त्याच्यामध्ये बोल, म्हणून तेवढा पुरतं. आज तिचे पप्पा असते तर बरं वाटलं असतं त्यांना. एवढं करून झालं बस. कट एवढाच डायलॉग बोलायला चिटाईला कॅमेरासमोर घेतलं होतं. आणि स्पेशली तिथे नाही तर मोबाईलमध्ये मगन होती चिटाई. काय खेळत असते, गेम खेळते का चिटाई तू? आणि तसंच म्हणजे ह्याच्यामध्ये ना बापाला कन्सिडरच करत नाही वाटतं. ही पण एक खानदानी सवय आहे यांची. आणि धिंडोडे काढायची सवय काय बाई जात नाही मावसाडीची. आधी तर म्हणजे सगळ्या गोष्टीला तर हे करतेच, म्हणजे सगळ्या गोष्टीला प्रत्येक वेळेला ते घिसीपिटे सांगतच असते की मला असं करायचं होतं, मला हे बनायचं होतं, मला हे शिकायचं होतं पण जमलंच नाही आणि असंच आणि तसंच आता हे शिष्यवृत्तीच्या बाबतीत पण की मला पण करायचं होतं, मी 2दा दिली पण 2दा हुकली. तेव्हा कसं ना, तेव्हा असं म्हणजे काही एक्स्ट्रा हेल्प नव्हती, सेल्फ स्टडी करायला लागायचा असं आणि तसं, मग त्याच्यामुळे मग मला नाही जमलं. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, काही वेगळी काय नव्हती. म्हणजे तू हे कबूल करते की तुझा भैरू ढ आहे आणि आजकाल ढ मुलांना पण होऊन जातं, म्हणून तुला असं म्हणायचं आहे का? कारण ह्या गोष्टीचे 2च अर्थ निघतात. कारण त्या दिवशी तर तू बोलली की त्याला मी सेल्फ स्टडीची सवय लावली आहे. मग जर तो सेल्फ स्टडी करून जर तो करतोय तर, आणि जे की तो सेल्फ स्टडी करतच नाही त्याला दुनियाभरचे ट्युशन लावून ठेवले होतेस तू, कारण तुझ्याच्याने तर ते होणारच नाही. तू काय शिकवणार, उजेडच पडला. आणि नाही जमलं ना तर नाही जमलं. जर तुझ्याकडून ते नाही झालं तर ते तुझ्यासाठी नव्हतंच. त्याच्यामुळे कारणं सांगून, कारण इतरही मुलं असतील ना तुझ्या बॅचमध्ये, जेव्हा तू तुझ्या काळामध्ये तेव्हा पण इतर मुलं पण बसली असतील ना परीक्षेला, मग त्यांचं जर झालं स्वतःच्या मेरिटवर किंवा स्वतःच्या हुशारीवर, तर तुझंच नाही झालं. याचा अर्थ काय आहे, म्हणजे जर परिस्थिती तर सगळ्यांसाठी समानच असते ना, मग त्यांना पण तेच सोर्सेस होते जे तुझ्याकडे सोर्सेस होते, तर त्या सोर्सेसचा उपयोग करून जर ते करू शकले स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या बळाचा वापर करून, बौद्धिक बळाचा वापर करून, तू नाही करू शकली म्हणजे तू लूजर आहेस. उगाच तिकडची कारणं देऊ नकोस. आणि त्या भैरूला म्हणजे तू हेच करतेस की त्याला आता काहीतरी ट्युशन बिशन आहेत म्हणून त्याने कसा तरी धक्का मारून आणि असा रट्टा मारून रट्टेबाज तर आहेच, म्हणजे डोकं वापरायचंच नाही हे तर मायलेकांचं कन्फर्म आहे, आपल्याला माहितीच आहे. गाढवाकडनं वेद वदवले होते या लोकांनी, तर काय आता बोलायचं, काय नव्हेच ते. आणि मग नंतर मावसाळ ते काहीतरी आपल्या तुकडड भक्तांसाठी व्हिडिओ घेऊन आली
ज्यामध्ये काय त्यांना माहिती देणार होती तीच घिसीपिटी, काय नाही नवीन काहीच नव्हतं. मला एकाने सांगा की त्या माहितीचा काय तुम्हाला फायदा होणार आहे, किंवा ते ऐकून तुम्हाला असं काय वाटलं, काय नवीन माहिती मिळाली, किंवा एकही पॉईंट असा होता जो जेन्युइनली कोणीतरी चॅनल स्टार्ट करावं आणि त्याची ग्रोथ व्हावी ह्या उद्देशाने मांडलेला होता. काहीच नाही, नुसतं आपलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये उभं केलं आहे आणि आपलं तुमची व्लॉगिंगची डी बी एसची जेवणगाथा सांगा असं आपलं पटर 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 चालू होतं. त्यातला एक पॉईंटरीचा फिक्स आहे, तेच तो नुसतं. मग मी अशी बसलेली आणि माझ्यांची मीटिंग चालू होती, कोविडचे दिवस होते आणि मग मी तेव्हा असं तिथे तिथे फिरत होती. त्यांच्या CEO मॅडमने मला पाहिलं आणि CEO मॅडम म्हणाल्या की काय ओ मॅडम तुम्ही काय करता? तर मी म्हणाली की मी आहे ना डब्बे करते आणि मी हे करते, माझं असं चॅनल असं आहे कुकिंगचं, मी व्हिडिओ टाकते. तर त्या म्हणाल्या व्हेरी गुड, तू असं केलंच पाहिजे आणि का नाही तू काहीतरी वेगळं कर, आजकाल व्लॉगिंग खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर तू व्लॉगिंग स्टार्ट कर, असं कर. मग मी ते म्हणाले, म्हणून मी विचार केला की हां, मग हे मला म्हणाले की तू खूप छान बोलते आणि त्यामुळे मग तू हे नक्की स्टार्ट कर आणि तुला काय लागेल ती मदत मी त्यासाठी करेन, तू स्वतःचं काहीतरी कर असं तसं. मग मी चुबास शडा पाठ झाली यार मावसाड, काहीतरी नवीन बोल. आता ते सगळं सांगायची काय गरज होती का? तू सिम्पली सांगू शकत होतीस, 2 दिवस आधी तर बोलली होतीस ना यार. परत परत काय येतेस, तेच घिसीपिटी, आपली व्लॉगची लेंथ वाढवायची बास. हे सांग ना, असले कसे काय तोत्या बनवायचे धंदे करतेस, कसं काय येडा बनवते, हे टॅक्टिक बिकटिक शेअर कर ना, तर काहीतरी फायदा होस. काहीतरी फालतू काहीतरी बडबड करून तेच बोलून लोकांना ठगूस. ग बस येडीबाई, हट हुर्र पागलबाई. नंतर मग ते नेगेटिव्ह आणि कमेंट आणि मी पहिले ऐसी थी, तुम पहिले भी वैसी थी, तुम अभी भी वैसी हो मावसाड. समजलं का मी कसं टॅकल करते आणि मी कसं करते, आणि पहिले मी लगेच मला राग यायचा, लगेच चिडायची, तू अजूनही तेच करतेस. तुला काही जराही सहन होत नाही मोठी. मला आधी असं होतं आणि आता मी अशी आहे आणि काय नाही, तू तशीच आहे ग. पहिले पण तू गटाराच्या अलीकडे होती, आता तू नाल्याच्या पलीकडे आहेस, बस एवढाच काय तो फरक. नुसती मोठ्या भूषण सांगते आणि मोठ्या बाता मारते की असं आणि तसं आणि मग उत्तर द्यायचं आणि मग मला एवढा वेळच नसतो. मग पण असं नाही की कोणालाच असं रिप्लाय नाही करायचं, पण आपण आपला वेळ आणि आपली एनर्जी वाया नाही घालवायची म्हणून बसलेली असते का तासनतास एका बाईच्या मागे. तुम्हाला सांगितलं ना मी मागच्या पॉडकास्टमध्ये, 3 दिवस मागे लागलेली, 3 दिवस रोज उठायची, कॉमेंट करायची. सकाळ झाली मावसाळं उठली, कॉमेंटमध्ये भांडायला लागली, असं. म्हणजे तिथे तो विषय संपला असेल ना तरी सकाळी परत तो विषय असा कुतरून काढायचा. हे हिचं काम चाललेलं. घूस आहे ना शेवटी, कुत्रायची सवयच यायला, म्हणजे कुरतडायची. असं सगळंच असं कुरतडत असते, म्हणूनच तो एक दिलाय वाकडा. त्या वाकड्या दाताने नुसती कुरतडत बसते इकडे तिकडे. पहिले माझे काही दिवस ट्रायल अँड एडिटमध्येच गेले. ट्रायल अँड एडिट अगं ट्रायल अँड एरर असतं ते. ट्रायल अँड एडिट काय, ट्रायल अँड एडिट इलेक्ट्रिसिटीवाली मोठी फरक समजवते. अगं बाई तू ना आधी ना तेच अभ्यासच्या वेळेला अभ्यास केला असतास ना, इकडे तिकडे दुसरा अभ्यास करत बसली नसतीस ना तर जरा भलं झालं असतं आणि जरा आता बरोबर बोलायला वगैरे शिकली असतीस. ॲपल कस्टर्डला कस्टर्ड ॲपल म्हणाली नसतीस आणि ट्रायल अँड एररला ट्रायल अँड एडिट म्हणाली नसतीस आणि फेवरेटला फेवराईट पण म्हणाली नसतीस. आणि आता कारणं देऊन काही उपयोग नाही आहे, हे मान्य कर की तेव्हा ऊसाच्या शेतात घुसायचीस, तिथे जाऊन शाळेत जाते सांगून ऊसाच्या फळामध्ये शाळा भरायची तुझी. चल येडेबाई, हट हुर्र पागलबाई. आणि बोलता बोलता काय बोलली ऐकलं का तुम्ही? काय तर म्हणे की कस्टमरला आवडलं पाहिजे असं आपण प्रमोशन करायचं. आपण प्रमोशन करताना विचार करायचा आपल्या कस्टमरला काय आवडतं. कस्टमर, अच्छा धंदेवाले बाईचे कस्टमरच असतात ना, त्यांचे व्ह्युअर्स थोडी असतात, त्यांचे तर कस्टमर असतात, जसे मावसाडचे आहेत. आज कस्टमर नाही आला, धंदा नाही झाला बाई. आणि मला नेगेटिव्ह कमेंट येतात आणि त्या नेगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांचा तर प्रश्नच येत नाही, करणाऱ्या बायकाच असतात, बाकी तर प्रश्नच येत नाही. असं काहीतरी म्हणाली, म्हणजे हिला असं आहे की आपले पुरुष मला कशाला नेगेटिव्ह कमेंट करतील, म्हणजे प्रश्नच येत नाही असं. म्हणजे माझी एकदम धंदा जोरात आहे तर ते तर मला कधीच असं कॉमेंट करत नाही. नेगेटिव्ह कॉमेंट करणाऱ्या ह्या मला बायकाच असतात. अरे बापरे, समजलं ग, समजलं भापो.
ओके. आणि मला अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे मावसाड, की जसं तू म्हणतेस ना इलेक्ट्रिसिटी आणि लाईटमध्ये फरक असतो, तसंच आहे ना अपग्रेड होणं आणि माज असणं ह्याच्यामध्ये पण फरक असतो बरं का. जरा शिकून घे. आणि तेच आता जाऊ देतं शिकायच्या वेळेला परत परत आता काय बोलायचं ना मावसाड, पण ठीक आहे आता तरी शिक. आता तरी जरा काहीतरी कोण चांगलं आयुष्यात आलंय तुला धडा शिकवणारं माझ्यासारखं, तर काहीतरी त्याचा उपयोग करून घे. तर मी तुला तेच सांगते. जसं की तू म्हणतेस ना की सगळेजण म्हणतात की तुला ॲटिट्यूड आला आहे आणि आता जसं तुझं पैसा वगैरे मिळायला लागला तसं तू बदललीस वगैरे. मला अपग्रेड व्हायला आवडतं अगं. अपग्रेड होणं किंवा अपग्रेड व्हायला आवडतं. अपग्रेड व्हावं माणसाने, त्याच्यात काही रॉंग नाही आहे. पण अपग्रेड होताना जो अपग्रेड झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये अपग्रेड म्हणजे काय, पनीर खाणं म्हणजे अपग्रेड होणं असं आहे की मुंबईचं घर सोडून गावात घर घेणं हे अपग्रेड आहे. एनिवे ते फारच सब्जेक्टिव्ह आहे. बट मी तुला इतकंच म्हणेन की तेच म्हणजे काहीही नसताना जे तुला काहीच माहिती नाही, अजून दुनिया काही बघितलीच नाही आहे कुठच्या कुठे, तुला ती एक कॉमेंट आलेली ना, ती कॉमेंटच मला लक्षात राहील आणि मी तुला ती सतत लक्षात आणून देईन. कारण ती इतकी ॲप्ट होती की त्याच्या पुढे काय नव्हेच ते त्याच्यामध्येच तुला दाखवून दिलं होतं तुझी लायकी काय आहे ते. आणि खरंच म्हणजे जे इतके उच्च शिक्षित असतात, ज्यांनी आयुष्यात खरंच खूप काहीतरी अचीव्ह केलं आहे, ज्यांची अचीव्हमेंट ही नॉट ओनली अचीव्हमेंट, दॅट इज अ लाईफ टाईम अचीव्हमेंट यू कॅन से सो. तर असे जे लोक आहेत त्यांना कधीच माज नसतो. कारण त्यांचं शिक्षण, त्यांची बुद्धिमत्ता हे सगळं काही त्यांच्यासाठी बोलून जात असते. त्यांना वेगळं असं काहीतरी भारी आहोत हे लोकांना सांगण्याची कधी वेळच येत नाही. कारण लोक स्वतःच त्यांना भारी समजतात. तर जर जी व्यक्ती असते ना भारी आणि हुशार आणि खरंच काहीतरी, तर त्याचं जे काम असतं ना ते बोलतं. व्यक्तीला जेव्हा स्वतःला सतत बोलावं लागतं ना, किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार, तेव्हा ती हुशार नसते, टुकार असते. जशी तू आहेस, किती गो बाई तू टुकार, किती गो बाई तू टुकार. हट येडी पागल बाई. आणि हिला एक्झॅक्ट नाही, ॲक्युरेट 6 वर्ष झाली आहेत बरं का. ॲक्युरेट 6 वर्ष. आणि कोविड बॅच आहे ही. तर कोविड बॅचप्रमाणे हिचं पण नशीब तेव्हा फळफळलं आणि म्हणे माझ्या ऑडियन्सला काही बघायला आवडतं. कारण तुझ्यासारखीच तुझी ऑडियन्स, यथा राजा तथा प्रजा. त्याच्यामुळे त्यांना काहीही आवडणार. कारण तेच आहेत ना गटारात थपक 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 करणारे. उंदरांना गटाराचं आवडणार ना, अजून काय. आणि आजच्या व्लॉगबद्दल मी काही पॉईंट्स काढले नाहीत कारण मला तो वर्थ इट नाही वाटला. एकदम बकवास व्हिडिओ काढायचा म्हणून काहीही काढते आणि दाखवत बसते आणि पाऊस आणि हे ते आणि तेच ते सांगायचं. आता पुढच्या ह्याच्यापासून कसं होणार आहे, आठवड्यापासून कसं होणार आहे, ही कधी जाणार आहे तिथे घर म्हणजे एवढ्या लवकर ॲडमिशन घेऊन बसली, कुठल्या बळावर बसली आणि कशाला ते काय करून बसली आहे तिला माहिती. अजून काही पत्ता नाही. आज पण घर दाखवत होती तर त्याच्यामध्ये काही विशेष असं काही काम झालं आहे आणि एकदम रेडी टू मूव्ह इन आहे असं अजिबात काही दिसत नव्हतं. ते ड्रायव्हर पण बोलायला लागला आहे हल्ली चुरू तर त्याला गप करत असते. तर त्याच्यामध्ये ते पण म्हणत होते की होतंय की नाही तुमचं, कट केलं हिने. सो हिचा घराचा विषय काय नव्हेच तो झाला आहे आणि त्यामुळे मी हिच्या घराच्या विषयाला तर आजसाठी तरी फुल्ली मारते. कारण मला पण फालतू विषयावर बोलण्याची अजिबात इच्छा नाही आहे. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्या विथ अनदर इंटरेस्टिंग कॅरेक्टर. तोपर्यंत आजचं पॉडकास्ट एन्जॉय करा. सी यू टुमॉरो. टेक केअर. बाय बाय. मासलामा.